की असा आरोप झाल्यानंतर पुन्हा ते पक्ष जे आमचे स्वतंत्र आमचे सहकारी पक्ष आहेत, एनडीए मधले पक्ष आहेत, ते निवडणुकीला सामोरे गेले विलासजी आणि जनतेच्या पाठिंब्यावरती पुन्हा निवडून आले. त्यामुळे हा आरोप आपला मला मान्य नाहीये, माफ करा. विरोधकांना तर मी अगदी स्पष्टपणेच उत्तर देईल की याला काही अर्थ नसतो. राजकारणात अशा गोष्टींना अर्थ नसतो. तुमच्याकडे जर तशी क्षमता असेल तर साथीदार तुमच्या सोबत येतात. आज काय झालं हो, आप आणि काँग्रेस म्हणजे इतकं सगळा गोंधळ आहे बघा. विलासराव यांच्याच विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच सोबत घेतलं, आता ते परत विरोधामध्ये तिथे लढले. त्यांच्याच सहकाऱ्यांनी आज सकाळी सकाळी ट्विट केलंय. काय ट्विट केलं ते आपण बघितलं, त्याची बातमी आपण दिली. मला या सगळ्यामध्ये पडायचं नाही. मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही जर क्षमतावान असाल तर तुम्हाला लोक निवडून देतात आणि सामान्य जनतेच्या मतांना दोनदा तुम्ही भारतीय जनता पक्षाचंच केंद्र सरकार असताना तुम्ही निवडून आलात, तेव्हा कुठलीही तुम्हाला केंद्रीय यंत्रणा वापरण्याचं असताना तुम्ही काय एवढे नेते घेता, का आमदार घेत असता बरं? इथली परिस्थिती मी तुम्हाला उलटी सांगतोय विलासजी. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम आदमी पक्षाने डॉक्टर मोरे हसतायत गालातल्या गालात. हे बघा, आम्ही काही असं सांगितलं नव्हतं की आम्ही फार धुतल्या तांदळाचे आहोत. आम्ही प्रचलित राजकारणामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगतो, आम्ही निवडणुकांचं राजकारण करण्याकरता काम करतो. आम्ही निवडून येतो आणि जनतेची सेवा करतो. आम्ही सांगितलं नव्हतं आम्ही बंगला घेणार नाही, आम्ही सिक्युरिटी घेणार नाही, आम्ही गाडी घेणार नाही, आम्ही कुठल्याही प्रकारच्या सुविधा घेणार नाही. त्याच घेतल्या. तो विरोधाभास लोकांना दिसला. आणि मला एक गोष्ट इथं सांगायची आपल्याला की नाही पण ज्या आम आदमी पक्षाच्या म्हणणं असं राहतं ना, सादर संघाचे कार्यकर्ते तर किती त्याग करतात.